आहे। राजकीय घडामोडीमध्ये आता मोठी उलाढाल या ठिकाणी आता मोठी घडामोड होताना पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत शिवाजी पार्क येथे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमापूर्वी मात्र मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। नेमकी ही भेट कशासाठी यावर आता चर्चा रंगू लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या सोबत ही त्यांची पहिलीच भेट आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। नेमकी ही भेट कशासाठी यावर आता चर्चा रंगू लागली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। नेमके या भेटीमध्ये कशा संदर्भात चर्चा होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळीच आता काही वेळापूर्वी आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मात्र ही नेमकी भेट कशासाठी यावर आता चर्चा रंगतेय। शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांचा ताफा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेला आहे। काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आता ही बैठक होते। नेमके या बैठकीमध्ये कशावर चर्चा होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। नेमकं भेटीचं कारण कळलंय का? नक्कीच नीलम, साधारण 9:15च्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत। एकंदर पावसाळा सध्या आपण शिवतीर्थ हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत। एकंदर या संपूर्ण भेटीमध्ये सध्या नेमकं काय चर्चा होत आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एकंदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काही दिवसापूर्वी मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला होता। या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः निवडणुकीच्या निकालावर, विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती प्रश्नचिन्ह उभं केलं होतं। एकंदर या मेळाव्यानंतर आज ही पहिली भेट होत आहे आणि एकंदर भेटीमध्ये नेमकं काय त्यांची चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदर स्वतः देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट आहे। त्यामुळे आजची भेट ही सदिच्छा जरी सांगितली असली तरी सुद्धा या संपूर्ण भेटीला कुठेतरी राजकीय वलय आणि एकंदर आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट होते आहे का या सुद्धा सध्या आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळते। एकंदर या संपूर्ण भेटीमध्ये सध्या होतंय काय आणि नेमकं या चर्चा होते काय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या चर्चा होत आणि त्यांची भेट सध्या आपल्याला होताना पाहायला मिळते। एकंदर संपूर्ण साधारण 15 ते 20 मिनिट आले आणि ही भेट सध्या सुरू आहे आणि एकंदर आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये नवीन काही समीकरणं तयार होतात का आणि एकंदर संपूर्ण समीकरण नेमकं काही घडतंय काय देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी ही जी भेट आहे सध्या सुरू आहे आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या चर्चा होत आहे आणि या चर्चेत नेमकं काय निष्पन्न होते पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम, भूषण, आपण जर पाहिलं तर काल राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक झाली, भेट झालेली आहे। यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत। त्या संदर्भात किंवा त्या संदर्भाच्या किंवा आता पालिका निवडणुका आहेत त्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांची ही भेट असेल का किंवा या भेटीमध्ये त्या संदर्भात काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? नक्कीच नीलम, सध्या आपण जर पाहिलं मनसेच्या अनेक वारंवार बैठका पार पडतात। एकंदर मनसेचा जो विधानसभा निवडणुकीत जो दारुण पराभव झाला त्या पराभवानंतर कुठेतरी मनसेच्या बैठका ज्या आहेत आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि स्वतः राज ठाकरे संपूर्ण पक्षाचा संपूर्ण राज्याचा आढावा घेतात आणि एकंदरीत संपूर्ण राज्याच्या आढावा दरम्यान कुठेतरी निवडणुकीचा जो निकाल लागला त्या निकालासंदर्भात कुठेतरी आपल्याला प्रश्नचिन्ह राज ठाकरे यांनी उभं केलं पाहायला मिळालं आणि एकंदरीत या संपूर्ण निकालानंतर ही जी भेट होती ती अत्यंत महत्त्वाची भेट आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भेट होत असल्याने कुठेतरी भाजप आणि पुन्हा एकदा मनसे अशा प्रकारे काही नवीन समीकरण सध्या आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत का हे देखील सध्या आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काळामध्ये मनसे आणि भाजप किंवा मनसे आणि महायुती यांच्यामध्ये पुन्हा एकदा कुठेतरी त्यांचा जो दुरावा जो सध्या वाढलेला होता तो सुद्धा आपल्याला कमी होतोय का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। एकंदरीत संपूर्ण भेटीमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते, नेमकी कोणती राजकीय चर्चा होते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नीलम, नक्कीच भूषण, जर आपण पाहिलं तर मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आपण काल
कालचं जर वक्तव्य पाहिलं तर यावेळी त्यांनी अजित पवार यांना सुनावलं होतं. तर एकंदरीत आपण पाहिलं तर मनसे कुठेतरी अजित पवार यांना नाकारताना पाहायला मिळतंय. मात्र मनसे आणि देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी आता या ठिकाणी एकत्र येण्याची चिन्ह आहेत किंवा आपण म्हणू शकतो की आगामी निवडणुकीसाठी मनसेची मदत किंवा आपण पाहतोय की भाजपाला पाठिंबा देण्यासाठी आता कुठेतरी मनसे सरसावत असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच या पार्श्वभूमीवर ही भेट असावी का? नक्कीच नीलम, एकंदर पाहिलं सध्याची राजकीय परिस्थिती ही अत्यंत वेगळी आपल्याला म्हणावी लागते. याचं कारण म्हणजे सध्या महायुतीमध्ये अनेक प्रकारे वादविवाद आहेत, अशा देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण चर्चांमध्ये कुठेतरी भाजपाचा नवीन पर्याय शोधते का, हा देखील आजच्या भेटीचा मुद्दा असू शकतो. त्यामुळे या संपूर्ण भेटीदरम्यान पुन्हा एकदा भाजप आणि मनसे यांच्यामध्ये युती संदर्भात चर्चा होते का, किंवा एकंदर अजित पवार यांच्याबद्दल जो मनसेची नाराजी आहे आणि एकंदर पाहिलं तर मागील काही दिवसांमध्ये सुद्धा शिवसेनेसंदर्भात सुद्धा त्यांची एकंदर नाराजी होती. त्यामुळे या संपूर्ण भेटीनंतर कुठेतरी भाजप आणि मनसे यांच्यामध्ये चर्चा होते का, किंवा एकंदर भाजप काही वेगळा पर्याय शोधते आहे का, हा देखील आजच्या भेटीचा एकंदर मुद्दा असू शकतो. आणि एकंदर येत्या काळामध्ये येत्या पालिका निवडणुकीच्या दरम्यान पुन्हा एकदा मनसे ही महायुतीच्या जवळ येते का, किंवा मनसे आणि भाजप यांच्यामध्ये चर्चा होते का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आजच्या भेटीत नेमकं निष्पन्न काय होतं, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामध्ये नेमकं काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये नवीन समीकरणं पाहायला मिळतात का, हा देखील आजच्या चर्चेचा विषय असू शकतो. जी नक्कीच. धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत विद्याताई चव्हाण फोन लाईन वरून जोडलेले आहेत. विद्याताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत. विद्याताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्की पोहोचतोय. जी, आपण पाहतोय की आताची ही सकाळची मोठी राजकीय घडामोड पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. आपली प्रतिक्रिया? राज ठाकरेंची जेव्हा आता मुंबईत सभा झाली होती त्यामध्ये राज ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली होती आणि एवढी सगळी मतं भाजपला कशी मिळतात हा सवाल उपस्थित केला होता. आणि त्याच्यातनं हे सिद्ध झालं होतं की म्हणजे सर्वसामान्य माणसापासून ईव्हीएम वरती शंका घेतली जाते संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर. आणि त्याच्यातच राज ठाकरे स्वतः भाषणामध्ये जेव्हा बोलले की एवढ्या सगळ्या सीट्स मिळणं, भाजपला एवढी जास्तीची मतं मिळणं आणि त्यांचा जो कल्याणचा आमदार आहे तो हरणं, त्याला स्वतःच्या गावातले 12,000 मतातले एकही मत मिळवू नये. आणि हे सगळं कसं झालंय, हे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी कधीही सर्वसामान्य माणूस किंवा इतर पक्षांकडे लक्ष दिलेलं नाहीये. परंतु जेव्हा राज ठाकरे बोलले तेव्हा त्यांना त्याच्याकडे लक्ष देणं भाग आहे. कारण ते ईव्हीएमच्या मतांवरती बसलेले मुख्यमंत्री आहेत आणि आपल्या खुर्चीला जर कायम टिकवायचं असेल तर राज ठाकरेंचं तोंड बंद ठेवलं पाहिजे. ते जर बोलले तर महाराष्ट्रामध्ये मोठा बॉम्ब फुटेल आणि आपली खुर्चीवरनं आपण उडून जाऊ, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून ते आज राज ठाकरेंना सुस्करण्यासाठी गेलेले आहेत. दुसरं काही नाहीये की राज ठाकरेंना काहीतरी त्यांच्याशी समझोता केला तर मात्र राज ठाकरे गप्प बसतील आणि याच्या पुढे ते ईव्हीएम वरती बोलणार नाहीत. आणि राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा आवाज आहे. त्यांचा एक मोठा बॉम्ब जर ईव्हीएमच्या विरोधात फुटला तर निवडणूक आयोगापासून सगळे हादरून जातील आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद सोडायला लागेल. आणि त्या भीतीने आज देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. दुसरं काहीही नाहीये. कारण ह्यापूर्वी राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात, मोदी आणि शहांच्या विरोधात जोरदार लावरे तो व्हिडिओ असं करत त्यांना हादरवून सोडलं होतं. आणि महाराष्ट्रात जर स्वतःची खुर्ची टिकवायची असेल तर राज ठाकरेंचं तोंड बंद ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ते समझोता करायला आज राज ठाकरेंकडे गेलेले आहेत. जी, धन्यवाद विद्याताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत काँग्रेस नेते अतुल लोंढे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. अतुलजी, आपण पाहतोय राजकीय घडामोड आजची आपण सकाळची. देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहे. भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. आपली यावर प्रतिक्रिया? मला थोडंसं विद्याताईंचं मी ऐकलं. विद्याताईंच्या मतापेक्षा थोडंसं भिन्न आहे माझं मत. ते नेहमी राज ठाकरेंना मूर्ख बनवतात. निवडणुका आल्या की जिथे राज ठाकरेंच्या मतामुळे विभाजन होऊ शकतं तर अशा वेळेस राज ठाकरेंकडे जायचं आणि मतदारांना कन्फ्यूज करायचं की राज ठाकरे म्हणजे भाजपच आहे बुवा, मग राज ठाकरेला कशाला मत द्यायचं, भाजपला मत द्यायचं, अशी खेळी जो आहे ती खेळण्याचा भाजप प्रयत्न करते. जिथपर्यंत ईव्हीएमची बाब आहे तर तिथं संपूर्ण जनतेला लक्षात आलेली आहे
की हे ईव्हीएमचं आणि निवडणूक आयोगाच्या मदतीनं घोटाळे करून आलेलं सरकार आहे. हे सर्व जनमानसामध्ये आता सिद्ध झालेलं आहे. जनमानसांनी ही गोष्ट मान्य पण केलेली आहे. आम्ही जिथे जाऊ, मी काल अकोल्यामध्ये होतो काही कार्यक्रमाच्या निमित्तानं, तिथे प्रेसशी बोललो, तिथे शेतकऱ्यांच्या परिषदेला संबोधित केलं, तिथेही हाच सगळ्यांचा सूर हाच होता. पण ते असं काहीतरी नरेटिव्ह सेट करायचं की बा आम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीनं निवडून येतो, मग आम्ही असे प्रयत्न करतो, याला मूर्ख बनवतो, त्याच्या बाबतीमध्ये संभ्रमित करतो जनतेचं, मतदारांचं मत, अशा पद्धतीच्या खेळ जे आहे हे खेळत असतात. काही दिवसांनी आशिष शेलार तिथे गेलेले दिसतील आपल्याला. हे सगळा जो आहे हा खेळ आहे सगळा हा. आणि हा खेळ जो आहे तो मला असं वाटतं की आता मुंबईच्या जनतेच्या पण लक्षात आला असेल. जी, धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेल्या आहेत. सुषमाताई, आजची घडामोड आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. भेटीचं कारण अद्याप कळलेलं नाहीये. आपली यावरती प्रतिक्रिया. सुषमाताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा पोचतोय, आवाज पोचतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. काय वाटतं, काय आपली यावरती प्रतिक्रिया? राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स बऱ्यापैकी संपत आलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे कुणाला भेटतात किंवा राज ठाकरेंना भेटायला कोण जातं याने महाराष्ट्राच्या राजकारणात फार उलथापालथ होईल असं मला अजिबात वाटत नाही. राज ठाकरेंच्या भूमिका ह्या आता महाराष्ट्राची जनताच काय, महाराष्ट्रातल्या मनसेच्या सैनिकांना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता बऱ्यापैकी परिचयाच्या झाल्यात की राज ठाकरे हे कधीच त्यांचं वैचारिक अधिष्ठान स्थिर राहत नाही. ते भूमिका सातत्याने बदलतात. एरवी भाजपच्या विरोधात भूमिका घेणारे राज ठाकरे ऐन निवडणुकीच्या काळात मात्र पुन्हा प्रो बीजेपी होऊन जातात. आता सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा एक पदर या सगळ्या भेटीला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. गेले 15 मिनिटांपासून आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा सुरू आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे. नेमकी भेट कशासाठी यावर आता चर्चा होते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. बंद दाराआड गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. नेमकी चर्चा कशा संदर्भात, कशावर सुरू आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.